देशभरात खळबळ उडवणाऱ्या भारतीय कुस्ती विश्वाला हादरवून टाकणाऱ्या आणि हजारो खेळाडूंना रस्त्यावरती उतरण्यासाठी भाग पाडणाऱ्या एका प्रकरणात आज मोठा ट्विस्ट आला। महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि 6 वेळेला भाजपचे खासदार राहिलेले भुजभूषण सिंग यांची दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयानं पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे। 2023 साली दिल्लीच्या जंतर मंतरवरती देशासाठी पदक जिंकणारे कुस्तीपटू रस्त्यावरती उतरले होते। विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक महिला खेळाडूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष भुजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले। या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 15 जून 2023 ला विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले। भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन सहाय्यक सचिव विनोद तोमार यांना सुद्धा या प्रकरणी 6 आरोपी केलं गेलं होतं। या दोघांची सुद्धा आज न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली। दरम्यान विनेश फोगाटची यानंतर प्रतिक्रिया आली की भुजभूषण यांना लैंगिक शोषणाच्या आरोपातनं मुक्त केल्यामुळे आम्हाला दुःख होत आहे। अनेक महिला पैलवान न्यायालयामध्ये भुजभूषण यांच्या विरोधात उभ्या राहिल्या। सुरुवातीपासून सगळी यंत्रणा आणि सरकार भुजभूषण यांना वाचवण्याच्या प्रयत्नात होतं। या निर्णयाला आव्हान देण्याचे निर्देश महिला पैलवानांनी आपल्या वकिलांना दिलेले आहेत आणि आम्ही हार मानलेली नाही, पैलवान आपली लढाई सुरूच ठेवतील, अशी प्रतिक्रिया विनेश फोगाट यांनी दिलेली आहे। जिस दिन यानी 18 जनवरी 2023 को आप लोग यहाँ पर मौजूद थे और तब मैंने कहा था कि ये एक साजिश है, षड्यंत्र है और अगर मेरे ऊपर कोई आरोप सही पाया जाएगा तो मैं स्वतः फांसी पर लटक जाऊंगा। और आज तक मैं उसी बात पर कायम रहा और आज लगभग 3 साल के बाद कोर्ट ने मुझे और विनोद जी को बाइज्जत बरी किया है। सोचा समझा ये षड्यंत्र था जिसमें देश की कई पार्टियां शामिल हो गई। ये खिलाड़ियों का आंदोलन न रह करके ये विपक्ष का आंदोलन बन गया था और आज न्यायपालिका से मुझे क्लीन चिट मिली। देश में हजारों की संख्या में ऐसे लोग हैं जिनके ऊपर ये गलत आरोप लग रहे हैं। आज ये फैशन हो गया है, हथियार हो गया है, एक गैंग है, हर जिले में एक गैंग है जो पैसा लेकर के मुकदमे कायम कराती है। तो उन सभी लोगों को इससे कहीं ना कहीं ताकत मिलेगी कि झूठे। तर भुजभूषण यांची निर्दोष मुक्तता होण्यासंदर्भात विरोधकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहूया। एक तरफ कहते हैं कि यंग जनरेशन के साथ हैं, एक तरफ महिला सशक्तिकरण की बात है, महिला रिजर्वेशंस की बात है और दूसरी तरफ ये तुम्ही महिलांचा अपवर्द करता। आता ते मला आता काळींनी जो प्रश्न पहिला विचारला त्या पेलवान महिला लाज वाटली पाहिजे होती देशाला की तिथं ज्यांनी ऑलिम्पिकची पदकं जिंकून या देशाला दिली त्या रस्त्यावर बसल्या होत्या जंतर मंतरवर, कोणी गेलं नाही बरं विचारायला यांच्यातल्या महिला। तेव्हा यांची तोंड कोणी धरली होती विचारा ना, यांची तोंड केव्हा कोणी धरली होती त्या महिलांवर अत्याचार होत असताना। आता महिलांवर अत्याचार जेव्हा झाले तेव्हा यांचं तोंड कोणी धरलं ते व्हिडिओ बघा ना, शब्द दिसत आहेत का, तुमची कृती दिसत नाही। तर 2023 साली देशभरातून झालेल्या टीकेनंतरही कुस्तीपटूंच्या आंदोलनाच्या दबावानंतरही भुजभूषण सिंग यांच्या राजकीय प्रभावाला फारसा धक्का बसलाच नाही। इतकंच नाही तर त्यांच्यावरती राजकीय पातळीवर तातडीची कारवाई सुद्धा का झाली नाही असा प्रश्न अनेकांना पडला। या प्रश्नाचं उत्तर भुजभूषण सिंग यांच्या वादग्रस्त इतिहासासोबतच त्यांच्या राजकीय ताकदीत, संघटनेमधल्या प्रभावात आणि उत्तर प्रदेशातल्या सामाजिक समीकरणांमध्ये दडल्याचं पाहायला मिळतं। ज्यांचं हार तुऱ्यांनी अभिनंदन केलं जातंय ते आहेत भुजभूषण शरण सिंग। महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून त्यांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली। 2023 साली त्यांच्या विरोधात उसळलेल्या मोठ्या जनक्षोभानंतर ते पदावरून पायउतार झाले, पण त्यांच्यावर कोणतीही मोठी राजकीय कारवाई झाली नसल्यानं
अनेकांना आश्चर्य वाटलं. पण ब्रुजभूषण कारवाईपासून वंचित राहिल्याचं कारण त्यांच्या बाहुबली राजकारणात दडल्याचं सांगितलं जातं. ब्रुजभूषण यांचं उत्तर प्रदेशात ताकदवान राजकीय नेटवर्क आहे. 1991 सालापासून गोंडा, केसरजंग, बहराईच, श्रावस्ती या संपूर्ण पट्ट्यात ब्रुजभूषण यांचा मोठा होल्ड आहे. संघ परिवारातील दीर्घकालीन पार्श्वभूमीमुळे भाजपच्या अनेक शीर्षस्थ नेत्यांच्या कायमच ते मर्जीतले नेते राहिले. ही खास मर्जी अधोरेखित करताना एक किस्सा सांगितला जातो. 1996 साली दाऊद इब्राहिमशी संबंधांच्या आरोपांमुळे ब्रुजभूषण टाडा अंतर्गत तुरुंगात होते. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना पत्र लिहिल्याची जोरदार चर्चा झाली. त्या पत्रात अटल बिहारींनी ब्रुजभूषण यांचा बहादूर असा उल्लेख केल्याचं सांगितलं जातं. या घटनेनंतर पक्षात त्यांचं राजकीय वजन आणखी वाढल्याचं मानलं गेलं. याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांच्याशीही ब्रुजभूषण शरण सिंग यांचे निकटचे संबंध असल्याचं राजकीय वर्तुळात मानलं जात होतं. संघ परिवारातील या संपर्कामुळे उत्तर प्रदेशातील त्यांच्या राजकीय प्रभावाला आणखी बळ मिळालं. राजकारणासोबतच ब्रुजभूषण यांनी शिक्षण क्षेत्रातूनही त्यांची ताकद कमालीची वाढवल्याचं बोललं गेलं. अयोध्येपासून श्रावस्तीपर्यंत पसरलेल्या 50हून अधिक शैक्षणिक संस्था त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधकांकडून त्यांच्यावर शिक्षण माफिया म्हणूनही आरोप झाले. राजकारण आणि शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातला त्यांचा दबदबा त्यांच्या राजकीय प्लस पॉइंटमध्ये काउंट केला जातो. 2011 पासून त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचं नेतृत्व केलं. या काळात त्यांनी राज्य संघटनांवर आपला प्रभाव वाढवला. खेळ प्रशासन, स्थानिक संघटना आणि राजकीय संपर्क तगडा झालेल्या या देशव्यापी नेटवर्कमुळे ब्रुजभूषण अनेक अर्थांनी बाहुबली नेते बनले. 2024च्या लोकसभेच्या निवडणुका जेमतेम वर्षभरावर आलेल्या असतानाच ब्रुजभूषण यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली. राजकारण आणि समाजकारणात मोठं प्रभाव क्षेत्र निर्माण केलेल्या ब्रुजभूषण यांचा राजीनामा घेणं भाजपसाठी एखाद्या पेच प्रसंगापेक्षाही कमी गोष्ट नव्हती. त्यामुळे राजकीय समीकरणांचा विचार करता भाजपनं ब्रुजभूषण प्रकरणी नरो वा कुंजरो वा भूमिका घेतल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. स्पेशल रिपोर्ट एबीपी माझा. पण या एका प्रकरणानं देशासमोर अनेक अस्वस्थ करणारे प्रश्नही उभे केले. देशासाठी पदकं जिंकणारे खेळाडू न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर का उतरले? क्रीडा संघटनांमध्ये तक्रार निवारणाची यंत्रणा किती सक्षम आहे? महिला खेळाडूंना निर्भयपणे तक्रार करता येईल असं वातावरण आपण निर्माण केलंय का? ब्रुजभूषण सिंग यांच्या प्रकरणाचा निकाल हा एका व्यक्तीच्या दोषमुक्ततेचा किंवा आरोपांचा विषय न पाहता भारतीय क्रीडा व्यवस्थेत अधिक पारदर्शक, अधिक उत्तरदायी आणि खेळाडू केंद्रित बनवण्याची गरज अधोरेखित करणारा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून बघण्याची गरज आहे.